नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 10:30 झालेले आणि घरातले सर्व कामं आवरून झाले माझे. मुलांना दिली होती मी आलू भेंडीची भाजी. तर कृष्णाची आता क्लास सकाळीच राहते, 6 वाजता जातो, 6:30ला. तर आता आला, जेवण वगैरे केलं आणि मग माझ्यासाठी काही भाजी होती नाही. तर मी बनवते माझ्यासाठी मेथीची भाजी. आणि आमचे साहेब काही आज टिफिन घेऊन गेलेले नाही आहे, त्यांना तिथं जेवण आहे. तर चला मी मेथीची भाजी कशी करते ते पण दाखवते. मस्त देवपूजा वगैरे आवरून सर्व घरातले कामं आवरून झाले. माझा दादा आता परत जाईन, त्याला म्हटलं आता जेवण वगैरे करून घे. जेवण करून घेतलं. तो खातोय गाजरचा हलवा, काढून ठेवलेला आहे बघा इथं. तर आणि संक्रांतीची पण तयारी चालू आहे माझी. काल केसांना मेहंदी वगैरे लावलेली होती, तर तेल लावायचं आहे आता. पण म्हटलं चला थोडी थ्रेडिंग वगैरे करून येते, मग तिथून आल्यावर तेल वगैरे लावणार. तर कसं होतं आजचा दिवस, तर चला तुम्हाला पण दाखवते माझा आजचा दिवस कसा जात होता. आणि इथं मी मुरमुरे घेऊन आले, गूळ घेऊन आलेली आहे, तीळ धुवून चुवून कोरडी केलेली आहे. तर ती लाडू पण होता की काय बघू आता. आता मी पहिले मेथीची भाजी करते आणि जेवण करते, मग पुढच्या कामांना लागते. तर चला, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकते जिरं, लसूण आणि मला ना हिरवी मिरची जास्त आवडते, त्याच्यामुळे हिरवी मिरची मी जास्त टाकते. बाकीची तिखट आहे आणि बाकीची फिक्की आहे ना, त्याच्यामुळं जास्त टाकते. आणि आवडते मला मेथीच्या भाजीमधले, खूप छान लागते. आणि मिरची आपल्याला जास्त लाल होऊ द्यायची नाही आहे. लसूण लाल झालेला आहे आपला. आता टाकते मी मेथीची भाजी, धुवून घेतलेली आहे. आणि आपल्याला कोरडी बनवायची. मस्त हलवून घ्यायची तिला. मीठ टाकते आणि थोडं पाणी टाकते. एका हाताने मोबाईल, एका हातात भाजी. एका हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने ते ना भाजी व्यवस्थित आहे ना हे करता येत नाही. मग चला मस्त तिला आता चांगली शिजू देते. थोडं अजून पाणी टाकते. कोरडी होईपर्यंत तिला शिजू द्यायची आपल्याला. त्याच्यात टाकते मस्त कोथिंबीर. हे बघा भाजी मस्त कोरडी झालेली आहे. आता थोडंसं पाणी आहे ते कमी होऊ देते आणि मग बसते जेवायला. या तुम्ही पण जेवायला. तर आपली भाजी झालेली आहे, म्हणजे शिजते ती. बस तिला पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू द्यायची आहे आणि मग खाऊन घ्यायची. तर चला मी आहे ना दादाला बसवते. थोडंसं गाजरचा हलवा मागतोय तो. घे प्लेट आण. चल चल चल, वेळ होतोय मग तुझा. लाईट बंद केले मी. माझ्या नशिबात होते तर पाठ वाचायचं, दुर्गा सप्तशृंगीचे पाठ वाचायला. आणि ताई आल्या मला मेन म्हटले बोलायला. तर म्हटलं चला जाऊन येतो आम्ही.
मी चालले आता पाठ वाचायला. घरी आली, गुड्या राणीची मस्त सागरवेणी घालून दिली. हे बघा, बस झालं आता, नको लावू पिना. नाही बघ, आल्या आल्या तिचे केस घालायला लावले मला ते. बस झालं. पाणी आलेलं आहे आमच्याकडे. ते बेडशीट वगैरे ठेव गुडे, आणि कुशन कवर लावून ठेव बेटा तेवढे. दाखव कशी वाटते लाईट लावली मी. ए मस्त वाटते. तर 2 किलो गुड कृष्णाला दिले आहे मी. त्याला म्हटलं थोडंसं बारीक करून दे. माझ्याकडनं तर शक्य नाही आहे ते बारीक करणं, आणि असं काही राहिलं ना त्याचे पप्पा आणि तो करून देतो. आता तिकडे बसला आहे तो. काय शोधतोय बेटा तू? लाज वाटते त्याच्यामुळे ना तो कॅमेरा समोर येतच नाही. आणि मी ना केस वगैरे काहीच घातलं नाही. आली, झाडू वगैरे मारला. बाहेर इतकी घाण होती ना, वाऱ्याने उडून आलेली ती पूर्ण घाण झाली. आता सर्व कामं आवरून झालेले. म्हटलं चला करून टाकते, आणि संध्याकाळी मी खिचडीच बनवणार आहे. तर इथं मुरमुरे सुद्धा चाळून घेतले मी, आणि एक पॉकेट घेतलेलं आहे मी. तर आता मोकळे करून घेते त्यांना. आणि त्यांना काही आपल्याला गरम वगैरे करायचं नाही आहे. एक नंबर. तर मी काय करते आता, टाईम आहे तर मग तीळ भाजून घेते. म्हटलं कृष्ण आम्हाला गुळ फोडून देतोय, आणि पसारा होईल जा. असं तीळ भाजून घेते. तीळ भाजून झाली. हे बघा, तर कृष्णाने असा कट करून दिला, कारण की ना तो चिकीचा गुळ पटकन होत नाही. तर मी थोडं जास्त पाणी टाकते. अर्धा ग्लास पाणी घेतलं. सीझर आहे. ये काही नाही आहे. शीजर आय हॅव शीजर. कच्ची कट आहे ना तो. टाकून देते आता. आणि 2 किलो या. किती महत्व त्याच्यात ते.
आणि तुपातच केलं असतं मी 1 चमचा तूप टाकून दिलं ना तरी बी गुळ वितळून जातो. पण कृष्णा गावरानी तूप खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं पाण्यानेच करते. त्याला वास सुद्धा सहन होत नाही, इतकं तूप घरात आहे. माझ्या नंदेने आता सुद्धा तूप आणलेलं आहे, ते काही दाखवलं नाही मी. आता आलेल्या होत्या तेव्हा तूप आणलेलं आहे त्यांनी, पण तो खात नाही, त्याच्यामुळे मी काही केलं नाही. तर खरवस आणलेलं आहे, कच्चं दूध आणलेलं आहे, अजून 1 बॉटल पडलेली, तर ते पण मी आता लावून देणार. कामं आवडता ते पण होऊन जाईल म्हटलं. माझ्याकडनं आहे ना लक्षातच राहिलं नाही व्हिडिओ करायचं. चांगला पूर्ण पक्का पाक होऊ दिलेला आहे. पाक दाखवू व्हिडिओ. आणि हे बघा पाक होऊ दिलेला आहे. पहिले म्हटलं तिळीचे करून घेते, आणि मग मुरमुऱ्याचे करणार, कारण की ना हे पटकन होऊन जातील म्हटलं. चल थंड होऊ देते मी, जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही हा, पटकन गरम गरमच भांडून घ्यायची. हाताला तेल लावते. हात लावू देत नाही ते गरम. हे बघा आणि गुड्या राणी करते आपली खिचडीची तयारी. तर हे बघा मुरमुऱ्यांवरती ना टाकून बघायचं, मुरमुऱ्याचं गोळा झाले तर मग आपला पाक रेडी झालेला आहे. आणि लाडू बनवून झालेले माझे याचे तिळीचे, ते पण मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर पाक चेक करायचा आहे आपल्याला मुरमुऱ्यांचा. असा चेक करून बघते. आणि गरम आहे अजून काही. चेक करून बघायचा, झालेला नाही तो अजून. गॅस करते मी बंद. हे बघा असं चेक करून बघायचा. अजून जास्त पडलेला नाही तो. असा आपल्याला हे
ह्याच्यात जास्त पाक नाही आहे, पण हे बघा असे बनायला पाहिजे लाडू. पाक टाकून घेते मी. हलवून घेते. आपण बसून जातील म्हणून. खायचं राहिलं ना, गरम खूप लागतं. गरम लागतंय बाबा. साईडला गेलं. आणि मस्त बाय आता लावायचं ना. हे खाऊ का तिनं लाडू? थांबा, नैवेद्य द्यायला व्हिडिओ चालू आहे. अरे यार. कुठं ना चेंज करत तर हे सर्व बांधून घेते मी. असेच बांधायचे बस गुडिया. तर अवतार बघा माझा आला, आल्या आल्या कामाला लागली. तर त्याच्यामुळं आल्या आल्या कामाला लागली. आणि आता थोडंसं तोंडात पाय धुवून फ्रेश होते. त्याआधी मी स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे. खिचडी बनवली, मस्त डाळ, तुरीची डाळ घालून खिचडी बनवली. इकडे मस्त पापड भाजून घेतलेलं आहे. किचन ओटा क्लीन करून झालेला आहे माझा. भांडे घासून झालेले, जेवढे होते तेवढे घासून घेतलेले. फक्त जेवणाचे निघतील. दूध गरम करते आणि गॅसवरटा राहील थोडाफार, पण बाकीचे भांडे घासून घेतलेले मी. आणि आत्ता बसतो आम्ही. खिचडी झाली का जेवायला पहिले तोंड हातपाय धुवून कपडे चेंज करते, कारण की खूप कंटाळा येतो आहे मला. आणि आज काय झालं माहिती आहे का, जेवायला बसली मी, थोडं म्हणजे 2-3 घास खाल्ले, तेवढ्यात कस्टमर आले साड्या घ्यायला. तर त्यांनीच माझा अर्धा पाऊण तास घेऊन घेतला. परत मी पाट वाचायला गेली, तिथं गेला माझा 3-4 तास. तर तिथं गेले आमचीवाले. आली आणि घरी पण मग लाडू वगैरे लाडू दाखवते मी तुम्हाला. इतके छान झाले ना, तुम्हाला काय सांगू. मुरमुऱ्याचे पण लाडू झाले आणि इकडे तिळीचे पण लाडू झाले. आणि इतके छान झाले ना, तुम्हाला काय सांगू. मुसळ का बांधली का? पडलेली होती तिथे, उचलली. कोणी आणली ती का ग? उचल पटकन. हां, गुड फोडण्यासाठी आणल्यास ना. ठेव बेटा तिकडे, पायावरती पडून जाईल. हे बघा लाडूचा एकच नंबर झाले बाई. आणि इतके छान झाले ना, तुम्हाला खाऊन दाखवते मी. कुलूम खा ना, मला खायचं नाही. मी निसा खाऊन दाखवला. घे दादा. अरे नाही माझ्या मला मूड नाही.
नंतर खाते मी, साईडला ठेवला. आणि तिळीचा खाऊन दाखवते. इतका नरम झाला आहे ना. हा तर मी खाते. आणि कसे वाटले लाडू कमेंट करून नक्की सांगा प्लीज. इकडे गुड्याचा पसारा पडलेला, अभ्यास करते ती. एक नंबर झालेले. झोपून गेले तुम्ही का हो? चल इतकी भूक लागलेली मला. आणि माहिती का, कांदे बटाटे खिचडीची तयारी ना पूर्ण गुड्यानी करून दिलेली होती मला, नाहीतर माझ्याकडनं शक्य नव्हतं. आता मी कांदे बटाटे कापले असते तर तिने पहिले पूर्ण तयारी करून ठेवली. मी लाडू बांधत होती ना तेव्हा तिने पूर्ण तयारी करून ठेवलेली. तर चला मी कधी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, कारण की मला कपडे चेंज करायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी. बाय.